किती वेळा सांगायचं गं तुला, एवढी छोटीशी गोष्ट कशी समजत नाही तुला? किंवा किती वेंद्रे आहेस गं तू? एवढी साधी गोष्ट येत नाही तुला? असं ऐकल्यानंतर आपल्याला किती वाईट वाटतं ना? का वागतो आपण असं? कुठं गेलाय तो आपल्यातला आत्मविश्वास? तर चला या हरवलेल्या आत्मविश्वासाला शोधूयात आणि एक स्मार्ट गृहिणी बनूयात. तुला नक्की कोण व्हायला आवडेल? हे तू तासनतास बसून लिहून काढू शकतेस. तुझ्या कवितातून लोकांना तू कळावी अशी आशा करू शकतेस. पण कवितेइतकी माणसं सोपी नव्हेत आणि एक सोपी गोष्ट लक्षात घे, माणसं म्हणजे कविता नव्हेत. नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. साधेपणामध्ये सुद्धा खूप सारं सौंदर्य असतं, मलाही मान्य आहे. पण कधीतरी आपण बाहेर जातो बघा आणि आपल्याला कुणीतरी विचारतं, "मॅडम, नोकरी करता काय तुम्ही?" तर कसं वाटतं सांगा? छान वाटतं ना? पण मला खूप वाईट वाटतं, कारण गृहिणी आणि एक वर्किंग वुमन याच्यामध्ये हा फरक केला जातो स्मार्टपणामध्ये. याचा अर्थ आपण काय स्मार्ट नसतो असं नाही. स्मार्ट तर आपण असतोच. पण काय होतं, जेव्हा आपण पूर्ण वेळ गृहिणी बनतो ना, तर तेव्हा थोडंसं आपण ना आळशी मोडमध्ये जातो किंवा घरच्या जबाबदाऱ्या, घरातली कामं यामुळं काय होतं, आपलं स्वतःवरचं जे लक्ष आहे ना, ते थोडं कमी होतं आणि आपल्याला असं वाटत राहतं, की कशाला आता आपण घरीच तर आहोत, कशाला आपण छान दिसायला पाहिजे किंवा असं व्यवस्थित टापटीप राहायला पाहिजे. खरंच जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा किंवा घरातलीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात किंवा कामं असतात ना, तर तेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करणं विसरून जातो आणि अगदी काकूबाईसारखे राहायला लागतो. पण आणि आता तर आपण 35शी-40च्या झालेल्या आहोत आणि आपल्याला तर वाटतं, की आता तर आपलं अर्ध आयुष्य संपलेलं आहे. आता काय करायचं आहे असं छान-छान वागून. पण असं नाही बघा, आता आपल्याला तसा त्या मानाने भरपूर वेळ मिळत असतो आणि आपण आता त्या मानाने मॅच्युअरसुद्धा आहोत. तर आता थोडंसं तरी लक्ष आपण स्वतःकडे द्यायला हवं. दुसऱ्यांसाठी नाही, आपणच आपल्याला स्वतःला आवडायला हवं म्हणून. आणि या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट आपल्याला महत्त्वाची ठरते, ते म्हणजे आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास, जो ना कुठेतरी हरवलेला असतो. म्हणजे तो आपल्यामध्ये असतो, पण थोडासा कुठेतरी हरवलेला असतो, तर तोच आपल्याला ना थोडासा वाढवायचा असतो. आणि हा स्मार्टनेस फक्त आपल्या दिसण्यामधून नव्हे, तर आपल्या वागण्या बोलण्यातून सुद्धा जाणवायला हवा. आधी तो आपल्या स्वतःला जाणवायला हवा, तरच तो दुसऱ्यांना सुद्धा जाणवेल. म्हणजे काय होतं सांगा, आपल्याला हा कॉन्फिडन्स कधी येतो? तर जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असतं ना, तेव्हाच आपल्याला कॉन्फिडन्स येतो. आता आपण आहे ना रेग्युलरली WhatsApp वापरतो, Instagram वापरतो किंवा शॉपिंगसुद्धा करतो Amazonवरून, Flipkartवरून, कधी-कधी Myntraवरून सुद्धा. पण या व्यतिरिक्त सुद्धा काही ॲप असतात, ते मात्र आपण कधीही बघत नाही किंवा कशाला आता मला काही त्याची गरज नाही असं आपल्याला वाटतं किंवा काही-काही जणी Google Pay, Paytm वगैरे वापरत सुद्धा असतील. पण अजूनसुद्धा बऱ्याच जणी या गोष्टी वापरायला घाबरतात. कारण मनामध्ये कुठेतरी भीती असते, की आपलं काही चुकलं तर असं. पण हीच भीती आहे ना मनातून काढून टाकायला हवी. आपण सुद्धा टेक्नो सेव्ही व्हायला हवं. या जगामध्ये आहे ना शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत ना, की आयुष्यसुद्धा कमी पडेल. तर रोजच्या रोज आपण आहे ना काही ना काहीतरी नवीन शिकायला हवं. जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन शिकतो ना, तर त्यामध्ये आपल्याला ना इतका आनंद मिळतो ना, हे कधी तुम्ही एखादी गोष्ट शिकून बघितलीत ना, की जेव्हा आपल्याला वाटत असते ही गोष्ट मला जमणार नाही आणि जेव्हा ती आपल्याला जमते ना, तो जो आनंद असतो ना, तो खूप वेगळा असतो. कसं असतं ना, आपण गृहिणी असतो आणि सतत तेच-तेच एकसुरी लाईफ जगून आहे ना, आपल्याला सुद्धा फार कंटाळलेला असतो आणि कधी-कधी असं नैराश्यसुद्धा येतं. असं वाटतं, की काय हे आपलं लाईफ आहे, असं सुद्धा वाटू शकतं. पण हे कोणी दुसरं दूर करणार नाही. आपल्याला स्वतःलाच त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ना. हे सगळं का करायचं? हा चेंज का करायचा? तर स्वतःसाठीच. स्वतःला आनंद मिळावा म्हणून आपण हा चेंज करायचा. तर फक्त बाहेरील रूपामध्येच नव्हे, म्हणजे फक्त आपण हेअरस्टाईल करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस घालू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो ना, त्याने एक वेगळा आत्मविश्वास आपल्याला मिळतो. तुम्ही कधी करून बघा. जर तुम्ही नेहमीच एकाच टाईपचे कपडे वापरले ना, तर आपल्याला स्वतःला सुद्धा एक बोरियत वाटू शकते. पण तेच आपण वेगवेगळे म्हणजे स्वतःला सूट होतील असे कपडे जर आपण घातले ना, तर आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. आपली ना बायकांची छोटी-छोटी स्वप्न असतात आणि कधी-कधी ती पूर्ण होत नाहीत. आता पूर्ण होत नाहीत म्हणून मनामध्ये कुढत बसायचं नाही, तर त्यासाठी थोडा तरी प्रयत्न करायला हवा ना. म्हणजे काय बघा, कधी-कधी आपल्याला वाटतं, की ही गोष्ट जर मला आधी समजली असती ना, तर माझं लाईफ खूप वेगळं झालं असतं, असं वाटतं ना. मग आता तेव्हा समजली नाही, तर आता जर आपल्याला ती समजत असेल, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे?
आता आपण आहे ना सगळ्या 35-40च्या पुढच्या, तर आपल्या स्वभावामध्ये ना थोडासा शांतपणा यायला हवा. आपण ना थोडे कूल वागायला हवे. म्हणजे काय, थोडंसं चिडचिड किंवा रागावणं आपण थोडंसं कमी करायला पाहिजे. तर हे कधी होईल, जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की आपलं कुठे चुकतंय. तर आता या गोष्टी का करायच्या, तर स्वतःला आनंद मिळवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुद्धा या गोष्टीने आनंद वाढतो. आणि आपली चिडचिड, राग कसा कमी करायचा, तर आध्यात्मिक गोष्टी म्हणजे काय फार मोठ्या शब्द मी वापरलेला नाहीये. थोडंफार आपण जर नामस्मरण वगैरे तरी करायला लागलो ना, तरी आपल्या स्वभावामध्ये खूप जास्तीचा फरक पडतो. आणि आपल्यामध्ये जेव्हा असा पॉझिटिव्ह चेंज होतो ना, तेव्हा आपल्या स्वतःबरोबरच आपल्या घरातले सुद्धा, आपल्या आजूबाजूचे सुद्धा आपल्याला बघून एकदम खुश होतात, प्रसन्न वाटतं त्यांना सुद्धा. हा कॉन्फिडन्स किंवा हा आपल्यामधील चेंज करायचा कसा, तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे आपण जे काही बघतो, जे काही वाचतो ना, त्याचा परिणाम आपल्या मनावर आपल्यावरती होत असतो. त्यामुळं अशाच छान छान गोष्टी वाचायच्या. गोष्टी म्हणजे पुस्तकं अशी वाचायची किंवा आपले कोणी असे रोल मॉडेल म्हणजे मॉडेल असं नव्हे, की आपल्याला आवडणाऱ्या ज्या व्यक्तिरेखा असतात ना, तर त्यांच्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न थोडासा केला ना, तरीसुद्धा खूप आपल्यामध्ये चेंज होऊ शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ना महत्त्वाच्या ठरतात ते म्हणजे आपण काय गोष्टी ऐकतो आणि काय बघतो आणि काय वाचतो यावरती. तर मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की मला सुधा मूर्ती खूप आवडतात. मला त्यांचे भाषणं वगैरे असतात तर ते ऐकत असते. किंवा तुम्ही शार्क टँक बघितलंय का? तर त्यामधल्या विनिता सिंग आणि नमिता थापर या दोघीसुद्धा माझ्या खूप आवडीच्या आहेत. त्याशिवाय मी सी.ए. रचना रानडे आहेत ना, त्यांचं सुद्धा चॅनल बघते. तर अशा गोष्टी बघितल्यानंतर ना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा खूप फरक पडत जातो. आपली विचार करण्याची जी एक नजरिया असतो ना, तो सुद्धा बदलत जातो. आता हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाही. आपल्याकडे मोबाईल असतो, इंटरनेट असतो, टीव्ही असतो. याच्यावरून सुद्धा आपल्याला भरपूर ज्ञान आपण मिळवू शकतो. म्हणजे काय बघा, आता तुम्हाला इथं दिसत असेल की मी आता हे टीव्हीवर लावलं, हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा बघू शकता. तर हा आहे सी.ए. रचना रानडे यांचा चॅनेल, जो मी नेहमी बघते. आणि खरोखर यामुळे ना आपल्या ज्ञानामध्ये इतकी भर पडते ना, जसं की त्या नेहमी म्हणतात की ज्ञानामध्ये गुंतवणूक करा. तर तेच आहे. या प्रकारे आपण हे जे चॅनल असतात किंवा जे मगाशी मी तुम्हाला म्हणाले की शार्क टँक वगैरे, तर आता इथं सुद्धा ह्या नमिता थापर आलेल्या आहेत आणि या दोघींच्या इथे गप्पा चाललेल्या आहेत आणि त्या मी बघत आहे. जेव्हा आपण अशा गोष्टी बघतो ना, तेव्हा ना आपल्याला सुद्धा एक वेगळाच आनंद मिळतो. अशा अ, बुद्धिमान लोकांना ऐकणं ना, ही खरंच एक पर्वणी असते. यामुळे ना आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण आपला व्यक्तिमत्व विकाससुद्धा होतो. आणि एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, जसं आपल्याला खायला लागतं ना, तसंच आपल्या बुद्धीला सुद्धा ना काही खाद्य लागतं, तरच ती अशी प्रगल्भ होते. तर मधून-मधून म्हणजे आपल्याला यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. आपली रोजची कामं करत-करत सुद्धा आपण या गोष्टी ऐकू शकतो आणि आपल्यामध्ये खूप जास्तीचा बदल घडवू शकतो. जसं आपण आपल्या मोबाईलला चार्ज करतो ना, तसं आपल्या स्वतःला सुद्धा चार्ज करायची गरज असते. आणि या अशा गोष्टींनी ना आपलं माइंड, आपली बुद्धी ही चार्ज होते आणि आपल्याला एक वेगळाच फ्रेशनेस फील होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्यातली ती कुठेतरी हरवलेली कॉन्फिडंट, इंटेलिजंट, हॅप्पी, फ्रेश अशी ती पुन्हा सापडते. आणि आपल्यातला हा पॉझिटिव्ह बदल बघताना ना खरंच आपल्या स्वतःलाच खूप भारी वाटतं. आपली ना एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे, तिने इतकी छान कमेंट केलेली. नीता गव्हाणकर म्हणून आहे. तर त्यांनी कमेंट केलेली की स्वतःचा बौद्धिक विकास करणारे कार्यक्रम बघायला आणि ऐकायला मला खूप आवडतात. आणि खरंच एवढं परफेक्ट शब्दात त्यांनी हे मांडलंय ना, बौद्धिक विकास करणं खरंच खूप गरजेचं असतं. आता कमेंटचा विषय निघालायच तर सांगते की तुम्ही सगळ्याजणी एवढ्या छान कमेंट्स करताना, तर ते बघून वाचून आहे ना मला खरंच खूप फ्रेश वाटतं, आनंद होतो आणि माझ्या स्वतःच्या सुद्धा ज्ञानात खूप भर पडते. तर अशीच छान छान कमेंट करत राहा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतं. आणि व्हिडिओ आवडलाय तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.